हिंदी मुंबईची बोलीभाषा बनली आहे। मराठी जरी आमची मातृभाषा असली तरी हिंदी आमची लाडकी बहीण। शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री प्रताप सरनाईकांच्या वक्तव्यानं नवा वाद। बावनकुळे आणि शिरसाट यांच्याकडून प्रताप सरनाईकांची पाठराखण। मराठी कळत नसेल तर त्यांच्या भाषेत बोलावं लागतं। शिरसाट यांची प्रतिक्रिया। तर सरनाईकांचं वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावण्यात आला। बावनकुळेंकडून सारवासारव। शिंदेंची शिवसेना हा अमित शहांचा पक्ष। प्रताप सरनाईकांनी भाजपचाच विचार मांडला। संजय राऊतांची टीका। तर सरनाईक म्हणाले, तीच त्यांच्या नेत्यांची भूमिका आहे का? राऊतांचा शिंदेंना सवाल। कृषी खातं म्हणजे ओसाड गावची पाटीलकी। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचं अजब वक्तव्य। कुणीही शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळू नये। मंत्र्यांनी बोलताना थोडं भान ठेवून बोललं पाहिजे। कोकाटेंच्या वक्तव्याबाबत अजितदादा विचार करतील। चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया। सिंधू पाणी करार आमच्यासाठी लक्ष्मण रेषा। पाण्याशी संबंधित बाबींवर पाकिस्तान कधीही भारतासमोर झुकणार नाही। पाक लष्कर प्रमुख असीम मुनीर पुन्हा एकदा मरळला। पाकच्या सुराब शहरावर आमचा ताबा। पाकच्या 4 सैनिकांचा खात्मा केला। बलूच आर्मीचा दावा। पाकिस्तान सरकार आणि बलूच आर्मीमधील संघर्ष वाढला। पाकमधील एका कार्यक्रमात लष्कर-ए-तैयबाचे दहशतवादी आणि पाक नेते एकाच मंचावर। लष्कराचा सहसंस्थापक असीम हमजा, पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्ला कसुरीसह हाफिज सईदचा मुलगाही उपस्थित। देशात 511 नव्या कोरोना रुग्णांची नोंद। देशामध्ये एकूण 2710 कोरोनाचे रुग्ण, तर 24 तासात 7 जणांचा मृत्यू। सोन्याच्या दरात 200 रुपयांची वाढ। सोनं 95,600 रुपये प्रति तोळा, तर चांदी 2000 रुपयांनी घसरून 97,500 रुपये प्रति किलोवर।